दीपू लाडू घे का वळायला? हो आई. आणि सारण गरम आहे सावकाश. देवा, सध्या आमच्याकडे काय चाललंय पाहतोस तू, म्हणून एक प्रार्थना करतो. साळगावकरचा होकार येऊ दे, म्हणजे ही संक्रांत गोड होऊन जाईल आम्हा सगळ्यांना. दुसरं महत्वाचं, आमच्या ताईला बरं काय वाईट काय काही कळत नाही रे, तर तेवढी समज येऊ दे तिला. बाबा. हो, मला ना दीपू तुझं कौतुक वाटतं ग. अगदी कुठल्याही प्रसंगातून तू चटकन बाहेर येतेस आणि तुझ्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. तेव्हा तुम्हीच म्हणता ना, संकट प्रॉब्लेम्स हे येतच असतात, त्यांना सामोरं जायचं, त्यांच्यावर मार्ग काढायचा आणि मग त्यातून बाहेर पडायचं. तुम्हीच शिकवलंय ना. एवढी समज आपल्या ताईला येऊ दे ग. ताई, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. घे. मला नकोय तुमचा तिळगुळ. ताई, आता सोडणार आहात. बाबा आपल्या चांगल्यासाठीच करतात ना. ते हक्काने ओरडतात, पण ते पण आपल्या भल्यासाठीच ना. दीपू प्लीज, तू माझ्या समोर बाबांचं स्तुतीपाठ नको. हा गौस, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. जेव्हा बाबांच्या हट्टापुढे तुला तुझ्या प्रेमाचा त्याग करावा लागेल ना, तेव्हा तुला समजेल. ताई, दीपू जर तुझ्या जागी असती ना, तर तिने हा विषय एवढा कधीच ताणला नसता. तू ना तुझी आणि दीपूची बरोबरी करूच नकोस. तू तुझं बघ आणि मग बोल, कळलं? प्रत्येक वेळेला कसं तुम्हाला आता तिळगुळ घे, गोड गोड बोल. येते. अगं ए मुक्ता, अगं अशी आल्या पावलीच काय चालली आहेस? ये ये. काय नाही काकू, तिळगुळ द्यायला आले होते. काकूंना पण द्या तिळगुळ. येते मी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अगं
काय मुलगी आहे, आली काय गेली काय? आपल्या ठरलेल्या ठिकाणी 12 वाजता शार्प. कपडे वगैरे काही आणू नको. फक्त तुझे दागिने आणि कॅश घेऊन ये. मी वाट बघतोय. हा शेवटचा उपाय आहे. आणि हो, येताना यातले तिळगुळ तुझ्या बाबांना भरवून यायला विसरू नकोस. आपल्या ठरलेल्या ठिकाणी 12 वाजता शार्प. ताई दीपू, थँक्यू. दीपू, तू माझे डोळे उघडलेस. आता मी बाबांचं सगळं ऐकणार. ते म्हणतील तेच आणि तसंच सगळं वागणार. चोर चोर पकडा पकडा, चोर चोर, इंद्रा चोर आलाय बंगल्यात. पकडा पकडा, पकडलाय मी, चोराला पकडलाय. इंद्रा लवकर बाहेर ये, चोराला पकडलाय मी. चोरी करतोस? सत्तो असताना चोरी करतोस? सोपं वाटलं तुला? सोडा मला, सोडा. मला सोडा. नाही, चोरी नाही केली. इतकं सोपं वाटलं तुला? तू काय झालं? कोण आहे? चोर आहे हा. चोरी करायला मागून शिरत होता, ह्याला पकडला मी. काय चोरी करतो? चोरी करतो? चोरी करतो? दिवसा ढवळ्या तू आमच्या बंगल्यामध्ये घुसतो आणि चोरी करतो? मालक मला माफ करा, मला वाचवा. हो, मी पैशाची चोरी नव्हतो करत. हो, 2 दिवसापासून उपाशी होतो, म्हणून घरामध्ये काय खायला का बघायला आलतो. भूक लागली होती म्हणून तू आमच्या घरात घुसला? म्हणजे तू पण आमच्या या सत्तू सारखाच आहेस? हा, भूक लागली की आमच्या बंगल्यात घुसायला? आमचा बंगला म्हणजे काय अन्नछत्र आहे? अन्नछत्र आहे? अन्नछत्र? अन्नछत्र का? ते सोड त्याला. दादा, हा चोर आहे. याला आधी तुडवायचा आणि मग पोलिसात द्यायचा. इंद्रा, अरे सोड. काय, कशावरून तो खरं बोलतोय? त्याचे डोळे सांगतायत आई, तो खरं बोलतोय. गरज हा माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे. आणि तो आपल्या पायाशी आलाय आई. शरण आलेल्या शत्रूला सुद्धा अभय द्यावं, त्याचं रक्षण करावं, त्याला मारू नये, असंच शिकवलं देशपांडे सरांनी. ठीक आहे, जा आणि काहीतरी खाऊन घे जा. चला. बाय बाय साळगावकर्स. अरे, देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? हो, आले. घ्या. चल. काय ग? बाबा,
मला माफ करा. मी खूप वेड्यासारखी वागले. सॉरी. अरे तुझी चूक तुला कळली यातच मला भरून पावलं ग. माफी मागायची काही गरज नाही. अगं पण हा चमत्कार घडला कसा? बाबा ते दीपूने मला सकाळी खूप समजवलं. हा आणि मग बाबा मला पटलं की आंधळ होऊन असं प्रेमामध्ये वाहवत गेले ना तर माझ्या आयुष्याची वाट लागेल. तुम्ही निवडलेला साळगावकरच माझ्यासाठी बेस्ट मुलगा असणार आहे. आणि म्हणूनच बाबा मी लग्नासाठी तयार आहे. मालती, दीपू, अगं या इकडे या. ताई काय म्हणते बघा. तिळगुळ घेऊन ये, तिळगुळ घेऊन ये. तोंड गोड करून टाक सगळ्यांचं. हो काय झालं? देव पावला म्हणायचा. मी तुला म्हणालो नव्हतो ताई आपली चिडते पटकन, पण एकदा का तिची चूक लक्षात आली की सुधारण्याचा प्रयत्न देखील करते. हा दीपू थँक्स. बाबा मी जरा आलेच. हा ये. ही कुठे गेली आता? मी बी तिच्या मैत्रिणींना भेटायला गेली असेल. घ्या ना. इंद्रा इथे आहेस तू? हे घे तिळगुळ आणि दीपिकाला दे. तिला सांग तिळगुळ घे आणि मला लवकरात लवकर होकार दे. इंद्रा हा फोन तुझा. थांब ना जरा, फोन बिन थांबव जरा, आम्ही काहीतरी बोलतो. थांब. काय रे इंद्रा, सणाच्या दिवशी तोंड का पडलंय तुझं? सत्तू, तू पण असा का चेहरा केलास? एक मिनिट, मला तुम्ही दोघं काही सांगाल का काय झालंय ते? आई माझी विचित्र कोंडी झाली. मला कळत नाहीये काय करावं ते. काय झालंय? देशपांडे सरांची इच्छा आहे मी त्यांच्या मुलीशी लग्न करावं. मला त्यांना आज निर्णय सांगायचा आहे. काय बोलतोयस तू इंद्रा? हा, तू खोटं बोलतोयस ना माझ्याशी? चेष्टा करतोयस ना माझी? आई अगं अशा विषयावर मी चेष्टा कशी करेन? यातला शब्दन शब्द खरा आहे आई. मग तू होकार देणार आहेस त्यांना? आई अगं माझा होकार नाहीच आहे. पण काय इंद्रा, वेडा आहेस का तू? अरे दीपिकावर प्रेम आहे तुझं, तुला तिच्याशी लग्न करायचंय. हो आई, पण कसले आणतोस दरवेळेस मध्ये? तुला जेव्हा सरांनी हे सांगितलं तेव्हाच तू त्यांना का नाही सांगितलंस की माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, मी तुमच्या मुलीशी लग्न नाही करू शकत म्हणून? का नाही सांगितलंस तेव्हा? आई अगं मला नाही सुचलं त्यावेळेला. सर इतके टेन्शन मध्ये होते, मी हादरून गेलो होतो. सर माझ्यासमोर विनंती करत होते, आई हात जोडून एखाद्याने दान मागावं अशी. मला नाही सुचलं त्यावेळेला, सुन्न पडलो होतो मी. आणि काय? बोल पटपट. आई सर त्यांच्या ज्या मुलीशी माझं लग्न लावायचं म्हणतायत त्या मुलीवर आपला कार्तिक प्रेम करतो. सानिका नाव आहे तिचं. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. अरे मग एवढं मोठं कारण आहे ना, मग का इतका विचार करतोस? हे बघ कार्तिकशी आपण बोलूया. हवं तर कार्तिकला घेऊन सरांकडे जाऊया. कार्तिक समोर सरांना सगळं सांगून टाकू, मग तर झालं. तू तिच्याशी लग्न करून तिला आधार दे. तुम्ही मला सोडून सरांच्या मुलीशी लग्न केलं ना तर मी आयुष्यभर तुमचा आदर करेन. अरे क्या लहान भावाची होणारी बायको आहे ना ती, तुझी वहिनी आहे ना ती,
तिच्यावरती डोळा ठेवायला लाज नाही वाटत तुला? कार्तिक, अरे काय एवढा विचार करतोयस? जा एकदा सरांकडे आणि नाही म्हणून विषय संपवून टाक. दीपिकावर प्रेम आहे ना तुझं? मग तिचा एकदा तरी विचार केलास? तुम्हा आजकालच्या मुलांना प्रेम लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो का? आज एका बरोबर खेळत होतं दुसऱ्या बरोबर. इंद्रा, दीपिका खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि मी तिला मनापासून माझी सून म्हणून स्वीकारलंय. हे बघ मला असं वाटतं की तुझ्या मनात तुझ्या सरांबद्दल जो आदर आहे, जे प्रेम आहे, त्याचा मान राखून तू सरांना सगळं खरं खरं सांगून टाक. माझी खात्री आहे ते नक्की समजून घेतील. पण एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रा, तुझ्या बरोबर दीपिका शिवाय मी दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करू शकत नाही. दीपिका मॅडमने काहीतरी वेगळाच विचार केला आहे. म्हणजे? दीपिका मॅडमशी याबद्दल मी बोललो आहे, तर त्या म्हणाल्या की देशपांडे सरांची विनंती मान्य करून त्यांच्या मुलीशी लग्न करा प्लीज. म्हणजे हे सांगत त्यांनी नकळत त्यांचा नकारच कळवला नाही. दीपिका असं म्हणाली? हो, म्हणूनच म्हणालो नाही, माझी विचित्र कोंडी झाली आहे, मला कळत नाहीये काय करायचं. तर तू सांग ना आई, मी काय करू? आता मी काय सांगू यावर? तू काय, कार्तिक काय, दीपिका काय, तुम्ही आपापले निर्णय घेऊन मोकळे झालात. आता यावर मी काय बोलू? हे बघ इंद्रा, मला तुला जे सांगायचं होतं ना ते मी तुला सांगितलंय. तू सुज्ञ आहेस, आता तुझा निर्णय तू घ्यायचायस. आई प्लीज, मी माझ्या खोलीत जाते. मला जरा माझं डोकं ना शांत करू दे. थोडा वेळ मला एकटीला सोड प्लीज. हॅलो. हा साळगावकर. हा नमस्कार सर. काय रे, कसा बरा आहेस ना? हो सर. तू काहीतरी मला निर्णय सांगणार होतास, म्हणजे आम्ही जो प्रस्ताव तुला दिला होता त्याबद्दल काही ठरलंय का साळगावकर? हो, मी तुम्हाला भेटायला येणार आहे सर. बर, मी एक तुला गोड बातमी देतो. तिथे ऐक, आमची सानिका लग्नाला तयार झालेली आहे. तू ये, आम्ही वाट बघतो. हा ये बाबा साळगावकर, आणि येताना गोड बातमी घेऊन ये, म्हणजे तिळगुळ देऊन तुझंही तोंड गोड करू. सत्तू, सरांची मुलगी सानिका माझ्याशी लग्न करायला तयार झाली यार. काय म्हणजे कसं शक्य आहे? सानिका आणि कार्तिक एकमेकांवर प्रेम करतात ना. तिने साधा विरोध पण नाही केला लग्न. असं शक्य आहे?